Hello student, we will start with next 10 questions, 10 MCQs of basic organic chemistry. Question is the correct IUPAC name of the compound is. Now the compound is given. Options we will see later on, but we will first see this compound in detail. Now I have zoomed up. See the compound given. We have to first find out the longest carbon chain. Longest carbon chain कोणती असेल? Either this one or दिस वन. मग यापैकी लॉंगेस्ट कार्बन चेन कोणती दिसते? मला राईट साईडची दिसते. ही राईट साईडची लॉंगेस्ट कार्बन चेन दिसते. मग मी नंबरिंग कुठून स्टार्ट करणार? नंबरिंग इधर मला इथून स्टार्ट करावं लागेल किंवा या एंडने स्टार्ट करावं लागेल. मग नंबरिंग जी आहे ती मी अशा एंडने स्टार्ट करणार की जिथे फंक्शनल ग्रुप क्लोज असेल. मग फंक्शनल ग्रुप हा जो ग्रुप आहे हा कोणता ग्रुप आहे? CH3. आणि इथे डबल बॉन्डसुद्धा प्रेझेंट आहे. इथे क्लोज टू डबल बॉन्डसुद्धा प्रेझेंट आहे. म्हणून मी नंबरिंग जी आहे ती नंबरिंग कुठून स्टार्ट करणार? इथे या कार्बनपासून नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, हा असेल नंबर 5, हा नंबर 6, 7, 8, 9, 10. ओके. हा आहे CH2 ग्रुप, हा CH3 मीन्स हा कंबाईन ग्रुप कोणता झाला? इथिल ग्रुप, इथिल. दिस इज ऑल्सो CH2 आणि हा CH3 ग्रुप आहे. मीन्स हा सुद्धा कंबाईन काय झाला? इथिल ग्रुप. ओके. इथे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. फोर्थ कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट अँड थर्ड कार्बनवर काय आहे? मिथिल M. मग अल्फाबेटिकली E फर्स्ट येतो. मीन्स याचा IUPAC नेम काय असेल? 5, 6. फिफ्थ कार्बनवर इथिल ग्रुप आहे. 6 कार्बनवर इथिल ग्रुप आहे. 5, 6 डाय इथिल. 2 इथिल ग्रुप आहेत म्हणून डाय इथिल. 5, 6 डाय इथिल. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स इन द लॉंगेस्ट चेन? 10. आणि इथे मिथिल ग्रुप पण प्रेझेंट आहे थर्डवर. मग 5, 6 डाय इथिल 3 मिथिल. 5, 6 डाय इथिल 3 मिथिल. डेकेन ना 10 कार्बन. डेक 4 इन. मीन्स आपलं करेक्ट IUPAC नेम काय असेल? द करेक्ट IUPAC नेम, ओके, द करेक्ट IUPAC नेम 5, 6 डाय इथिल 3 मिथिल डेक 4 इन. मीन्स आन्सर आहे C. नेक्स्ट क्वेश्चन द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द कंपाऊंड्स A, B अँड C इज. मग A, B आणि C कंपाऊंड दिलेले आहेत. इथे फर्स्ट कंपाऊंडमध्ये COO CH3 ग्रुप आहे टॉपला अँड बॉटमला COOH आहे आणि राईट साईडला इथे OH OH आहेत. ओके. सेकंड कंपाऊंडमध्ये फर्स्टमध्ये COH आहे, बॉटमला काय आहे? COO CH3. इथे राईट साईडला OH OH आहे. नेक्स्ट थर्ड कंपाऊंडमध्ये फर्स्ट कार्बन COH आहे, लास्ट कार्बनवर COO CH3 आहे. इथे OH ग्रुप सेकंड कार्बनवर OH ग्रुप इथे राईटला आहे आणि इथे लेफ्टला आहे. आता ऑप्शन्स काय दिलेले आहेत? A अँड B आर आयडेंटिकल, A अँड B आर डायस्टिरियोमर्स, A अँड C आर एनेन्शियोमर्स अँड A अँड B आर एनेन्शियोमर्स. असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आयडेंटिकल म्हणजे सेम, डायस्टिरियो मीन्स नॉन आयडेंटिकल नॉन मिरर इमेजेस अँड एनेन्शियोमर्स मीन्स नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. आयडेंटिकल मीन्स same, diastereo means non-identical, non-mirror images. ओके. and enantiomerचा अर्थ काय आहे की मिरर इमेजेस ऑफ इच अदर. मग जस्ट चेक करा A अँड B मध्ये काय सिमिलरिटी आहे. A अँड B मध्ये जे ग्रुप्स प्रेझेंट आहेत आणि C मध्ये पण प्रेझेंट आहेत, सर्व ग्रुप्स सेमच आहेत. म्हणजेच A अँड B आयडेंटिकल हा ऑप्शन येऊ शकतो. पण जस्ट ऑब्झर्व करा की फर्स्ट कार्बनवर इथे कोणता ग्रुप आहे? COO CH3 आणि इथे फर्स्ट कार्बनवर काय आहे? COOH. म्हणजे हे आयडेंटिकल नाही आहेत. आणि इथे जर OH ग्रुप, इथे हे OH ग्रुप काय आहेत? राईट साईडला आहेत. इथे सुद्धा OH ग्रुप राईट साईडला आहेत. पण इथे फर्स्ट कार्बनवर इथे काय दाखवतोय? COO CH3. इथे फर्स्ट कार्बन COOH दिसतोय. मीन्स हा ऑप्शन निघून गेला. ए ऑप्शन कॅन्सल. A अँड B आर डायस्टिरियोमर्स. डायस्टिरियो मीन्स नॉन आयडेंटिकल नॉन मिरर इमेजेस. मग हे आयडेंटिकल आहेत का? तर आयडेंटिकल सर्व ग्रुप सेम आहेत.
आणि नॉन मिरर इमेजेस जर आपण बी किंवा बीला 180 डिग्रीने रोटेट केला, मग हा जो COCH3 ग्रुप आहे तो कुठे येईल? अप येईल. COOCH3 अप, देन कार्बन, आणि इथे डाऊनला काय येईल? COOH. इथे मिडल कार्बन, इथे जो OH ग्रुप राईटला आहे तो कुठे दिसेल? लेफ्टला. इथे जो OH ग्रुप राईटला आहे तो कुठे दिसेल? लेफ्टला. आणि HH. आता चेक करा, आता हे स्ट्रक्चर काय झालं? मिरर इमेज ऑफ बी. मग हे जे स्ट्रक्चर आहे आणि ए स्ट्रक्चर आहे त्यामध्ये आता चेक करा की ए आणि बी हे एकमेकांचे काय होतील? बीची मिरर इमेज जी आहे ती ए प्रमाणे दिसेल, म्हणजेच ए आणि बी काय आहेत? एनॅन्शिओमर्स आहेत. म्हणजे ऑप्शन कोणता आहे तो? डी. आता डायस्टिरिओमर्स हा एक डाऊट असेल तुमच्या माइंडमध्ये, तर डायस्टिरिओमर्स मी क्लिअर करतो. डायस्टिरिओ मीन्स नॉन आयडेंटिकल नॉन मिरर इमेजेस. डायस्टिरिओमरचं बेस्ट एक्झाम्पल आहे, ते बेस्ट एक्झाम्पल मी घेतो. CHO, इथे 1 कार्बन, इथे अजून एक कार्बन घेतो, इथे CH2OH. ओके, इथे मी राईटला OH लिहितो, इथे लेफ्टला OH लिहितो, इथे H, इथे H. हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आहे D3Oचं, D3Os. आणि सेम ग्रुप सेमच ठेवतो मी, CH2OH. आता दोन्ही OH ग्रुप मी कुठे घेतो? राईट साईडला घेतो. मग हे जे स्ट्रक्चर असेल ते D-इरिथ्रोजचं, D-इरिथ्रोज. ओके, आता हा जो D आहे हे सिम्बॉल कशासाठी यूज केलं जातं? हे रिप्रेझेंटेशन यूज केलं जातं की लोएस्ट कायरल कार्बन. लोएस्ट कायरल कार्बन मीन्स हा जो कार्बन आहे त्या लोएस्ट कार्बनवर जर OH ग्रुप राईट साईडला येत असेल तर त्याला आपण म्हणतो D. पण हा कंपाऊंड डिफरंट आहे, हे दोन्ही कंपाऊंड डिफरंट आहेत, D3Os आणि D-इरिथ्रोज. कशामुळे हे कंपाऊंड डिफरंट आहेत? तर इथे पहा, हा सेकंड कार्बन जो आहे, हा जो सेकंड कार्बन आहे इथे OH ग्रुप कुठे आहे? लेफ्टला. आणि इथे OH ग्रुप कुठे आहे? राईटला. म्हणजेच हे नॉन आयडेंटिकल आहेत, कारण हा 3Os आहे, हा इरिथ्रोज आहे, आणि हे दोघेही नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. म्हणजे यांच्या मिरर इमेजेस एकमेकांवर सुपर इम्पोज होत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे? द नंबर ऑफ पॉसिबल एनॅन्शिओमेरिक पेअर्स दॅट कॅन बी प्रोड्यूस्ड ड्युरिंग मोनोक्लोरिनेशन ऑफ 2-मिथाइल ब्युटेन. मोनोक्लोरिनेशन मीन्स एक हायड्रोजन काढून त्याच्याऐवजी एक क्लोरीन सबस्टिट्यूट करणे. मग 2-मिथाइल ब्युटेनचं अगोदर स्ट्रक्चर काढूया. 2-मिथाइल ब्युटेनचं स्ट्रक्चर कसं दिसेल? CH3, C, CH3, H, CH2, CH3. आता हे जे स्ट्रक्चर आहे यामध्ये हे CH3 आणि हा CH3 काय आहे? सेम आहे. मग इथले हायड्रोजन ॲटम सबस्टिट्यूट केले तरी सेमच कंपाऊंड फॉर्म होणार. मीन्स हे काय आहेत? प्रायमरी. हा कोणता आहे? टर्शरी. हा आहे सेकंडरी. आणि हा जो आहे एक, तो काय आहे? डिफरंट प्रायमरी. म्हणजे या दोघांपेक्षा तो हे सेम आहेत, हा डिफरंट आहे. मग याच्यापासून आपण मोनोक्लोरिनेशन केलं तर आपल्याला टोटल किती आयसोमर्स मिळतील? 4. मीन्स जर आपण प्रायमरी सबस्टिट्यूट केला तर आपल्याला काय मिळेल? CH2, इथे मी Cl लिहितो, CH, CH3, CH2, CH3. जर हा टर्शरीचा हायड्रोजन सबस्टिट्यूट केला आणि त्याच्याऐवजी क्लोरीन ठेवला तर आपल्याला काय मिळेल? CH3, C, CH3, Cl, CH2, CH3. ओके, हा सेकंडरी सबस्टिट्यूट केला हायड्रोजन तर आपल्याला काय मिळेल? CH3, CH, CH3, CH, Cl, CH3. आणि जर शेवटी हा प्रायमरी सबस्टिट्यूट केला डिफरंट प्रायमरी, मग आपल्याला काय मिळेल? CH3, CH, CH3, CH2, CH2, Cl. आता इथे क्वेश्चनमध्ये पहा, एनॅन्शिओमेरिक पेअर्स. एनॅन्शिओमर्स म्हणजे काय? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. त्याला आपण एनॅन्शिओमॉर्फसुद्धा म्हणतो. एनॅन्शिओमेरिझम दाखवण्यासाठी असिमेट्रिक कार्बन ॲटम, ॲटलिस्ट 1 असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट असलाच पाहिजे. मग आता असिमेट्रिक कार्बन ॲटम या 4 कंपाऊंड्समध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम असलेले कंपाऊंड कोणते आहेत ते फाइंड आउट करूया. इथे पहा, CH3, CH. आता हा CH2Cl झाला, म्हणजे हा कार्बन काय झाला?
असिमेट्रिक कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम काय आहे? असिमेट्रिक कार्बन ॲटम. मी तिथे स्टार दाखवतो. सेकंड कंपाऊंडमध्ये पहा CH3 इथे हा जो कार्बन आहे तो असिमेट्रिक कार्बन आहे. इथे या कंपाऊंड्समध्ये थर्ड कंपाऊंडमध्ये एकही असिमेट्रिक कार्बन ॲटम नाही. इथे या कंपाऊंडमध्ये सुद्धा फोर्थ कंपाऊंडमध्ये सुद्धा एकही असिमेट्रिक कार्बन ॲटम नाही. म्हणजेच फर्स्ट टू कंपाऊंड, इथे हे जे दोन कंपाऊंड आहेत, हा एक फर्स्ट कंपाऊंड आणि हा सेकंड कंपाऊंड, यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. म्हणजे ह्याचे एक पेअर येईल, वन पेअर ऑफ एनॅन्शिओमर, आणि ह्याची वन पेअर ऑफ एनॅन्शिओमर्स. म्हणजे ह्याचे डी आणि एल येतील आणि ह्याचेसुद्धा डी अँड एल येतील. डेक्स्ट्रो अँड लिओ आयसोमर्स येतील. म्हणजेच आन्सर आहे 2A. See the next question. An enantiomerically, enantiomers means non-superimposable mirror images of each other. An enantiomerically pure acid is treated with a racemic mixture. Racemic mixture means equimolar mixture of dextro and leo. Mixture of an alcohol having one chiral carbon. The ester form will be, options are optically active mixture, B is pure enantiomer, C is mesocompound, D is racemic mixture. मग इथे फर्स्ट काय दिलेलं आहे? ॲसिड, प्युअर ॲसिड काय आहे? एनॅन्शिओमेरिकली प्युअर ॲसिड इज ट्रीटेड विथ रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मीन्स डेक्स्ट्रो अँड लिओ. रेसिमिक मिक्सचर ऑफ ॲन अल्कोहोल मीन्स एनॅन्शिओमेरिकली प्युअर ॲसिड. मीन्स सपोज आपण डेक्स्ट्रो किंवा लिओ कोणताही एक घेऊ. प्लस मीन्स डेक्स्ट्रो ॲसिड. मग डेक्स्ट्रो ॲसिड मीन्स प्लस RCOOH is treated with racemic mixture of an alcohol. Racemic mixture means plus minus alcohol containing one chiral carbon atom. One chiral carbon atom present आहे. मीन्स अल्कोहोल काय असेल? R-OH. मग इथे R जो आहे तो असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट असेल. मीन्स आपल्याला आता हा प्लस ॲसिड जो आहे तो प्लस मायनस अल्कोहोलसोबत रिॲक्ट होताना दाखवायचा आहे. मग इथे फर्स्ट रिॲक्शनमध्ये हा प्लस जो आहे तो या प्लससोबत रिॲक्ट होईल. मीन्स आपल्याला काय मिळेल? यापासून आपल्याला काय मिळेल? प्लस RCOOR'. हा R' काय आहे? असिमेट्रिक कार्बन ॲटम. ठीक आहे. सेकंड मी कलर चेंज करतो. हा जो प्लस आहे तो कोणासोबत रिॲक्ट होईल? मायनससोबत. मीन्स आपल्याला काय मिळेल? RCOOR'. मीन्स इथे आपल्याला काय मिळेल आता? प्लस मायनस. मग इथे R जो आहे तो असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. मीन्स हा या दोन कंपाऊंडमध्ये हा काय मिळेल आपल्याला? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आणि इथे सेकंड कंपाऊंडमध्ये पण इथे R' जो आहे तो असिमेट्रिक कार्बन आहे. मीन्स हा सुद्धा काय मिळेल? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. मीन्स दोन्ही ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे आन्सर असेल A, ऑप्टिकली ॲक्टिव्ह मिक्सचर. मेसो कंपाऊंड हे असे कंपाऊंड आहेत की दे कॅन्सल रोटेशन ड्यू टू इंटरनल कंपेन्सेशन. आता एक एक्झाम्पल देतो मी. इथे मी हे मेसो कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. इथे मी एक स्ट्रक्चर काढलेलं आहे. इथे सपोज COH ग्रुप आहे. इथे लोअरला पण COH ग्रुप आहे. इथे OH आहे, इथे OH आहे, इथे H आणि H. एक ॲक्सिस प्रेझेंट असेल की ज्याच्यामुळे एक पार्ट जो आहे मॉलिक्युलचा तो दुसऱ्या पार्टचं रोटेशन काय करेल? कॅन्सल करेल. हा जो ॲक्सिस आहे हा मिडलचा ॲक्सिस जो आहे तो इक्वल पार्ट्स करतो आहे. मीन्स इफ अप्पर कंपाऊंड इज लिओ रोटेटरी, लोअर कंपाऊंड इज डेक्स्ट्रो रोटेटरी अँड दे कॅन्सल रोटेशन ऑफ ईच अदर. या टाईपच्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो? मेसो कंपाऊंड. सी द नेक्स्ट क्वेश्चन. द IUPAC नेम ऑफ निओपेंटेन. अगोदर निओपेंटेनचं स्ट्रक्चर काढूया. CH3 C CH3 CH3
CH3 हा आहे निओपेंटेन. मग निओपेंटेन जर IUPAC नेम सिलेक्ट फर्स्ट लॉंगेस्ट कार्बन चेन. सेकंड कार्बनवर कोणते दोन अल्किल ग्रुप आहेत? मिथिल. मीन्स हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. मग ह्याचं नेम काय येईल? 2,2 डायमिथिल प्रोपेन. मीन्स कोणता ऑप्शन करेक्ट असेल? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल्स हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टिरिओआयसोमर्स? स्टिरिओआयसोमर्स आर शोन बाय कंपाउंड्स कंटेनिंग कायरल कार्बन ॲटम. कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय आहे? द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. मी इथे दाखवलेला आहे हा कायरल कार्बन ॲटम आहे, कारण हा कार्बन जो आहे तो 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्सला अटॅच आहे. ओके, मग आता ऑप्शन्समध्ये जे काही आहे कायरल कार्बन ॲटम शोधूया. हे ते ए ऑप्शनमध्ये हा एक कायरल कार्बन ॲटम आहे, बी ऑप्शनमध्ये हा कायरल कार्बन ॲटम आहे, पण हा जो आहे हा कायरल कार्बन ॲटम नाही, कारण हे दोन्ही क्लोरीन आहेत. ओके, 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स अटॅच असले पाहिजेत. नेक्स्ट कंपाऊंडमध्ये हे ते प्लेन ऑफ सिमेट्री आहे, जे लेफ्टला आहे ते राईटलाच आहे. म्हणजे हा कंपाऊंड जो आहे तो स्टिरिओ आयसोमर्स देणार नाही. डी ऑप्शनमध्ये हा जो कार्बन आहे हा कार्बन आणि हा कार्बन, इथे CH3 आहे, इथे सुद्धा CH3 आहे, इथे H आहे, इथे H आहे, पण इथे Br आहे आणि इथे I आहे. मीन्स याच्यामध्ये किती असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत? 2 असिमेट्रिक कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत. म्हणजेच हा सर्वात जास्त काय देईल? स्टिरिओ आयसोमर्स देईल. ऑप्शन कोणता करेक्ट असेल? डी. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे पहा. अ रेसेमिक मिक्सचर इज अ मिक्सचर ऑफ मेसो अँड इट्स आयसोमर, डी अँड इट्स एल आयसोमर इन इक्वल प्रपोर्शन, डी अँड इट्स एल आयसोमर इन डिफरंट प्रपोर्शन, मेसो अँड डी आयसोमर्स. Racemic mixture is optically inactive due to external compensation. Means dextro and leo isomer in equal proportion. Racemic mixture definition काय आहे? Racemic mixture is equimolar proportion, mixture of equimolar proportion of dextro and leo isomers. Means कोणता ऑप्शन करेक्ट असेल? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. IUPAC नेम ऑफ CH3 twice and C2H5 is. मग आपण अगोदर स्ट्रक्चर काढूया. CH3 हा जो C2H5 आहे तो एक्सपांड करूया CH2CH3. मग IUPACचा फर्स्ट रूल काय आहे? सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. मी इथे सिलेक्ट लॉंगेस्ट चेन केलेली आहे. नायट्रोजनवर CH3 हे दोन अटॅच आहेत, म्हणजे याचं नेम काय असेल? NN डायमिथिल. आता याचं नेम काय आहे? C2H5 ग्रुपला नायट्रोजन अटॅच आहे, मीन्स इथेन. हा जो ई आहे तो रिप्लेस करायचा आणि त्याच्याऐवजी काय लिहायचं? अमाइन. मीन्स कोणता ऑप्शन करेक्ट असेल? NN डायमिथिल इथेन अमाइन, डी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे. IUPAC नेम ऑफ स्ट्रक्चर इज गिवन इज अँड ऑप्शन्स आर गिवन. वी विल एक्सपांड द स्ट्रक्चर. आपण स्ट्रक्चर एक्सपांड करूया. ओके, नाव ह्या स्ट्रक्चरमध्ये इथे चेक करा. इथे OH ग्रुप प्रेझेंट आहे, इथे सुद्धा OH ग्रुप प्रेझेंट आहे. मग हा OH ग्रुप इथून जर नंबरिंग केली तर हा OH ग्रुप सेकंड कार्बनवर येतो आणि सेकंड कार्बनवर डबल बॉन्ड पण येतो. पण जर इथून नंबरिंग केली, इथून नंबरिंग केली तर 1 2 3 थर्ड कार्बनवर हा OH ग्रुप येतो. म्हणजे नंबरिंग कुठून करूया? क्लोजर टू द फंक्शनल ग्रुप. म्हणजे हा फर्स्ट कार्बन येईल, हा सेकंड कार्बन येईल, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन आणि हा फिफ्थ कार्बन. मीन्स लॉंगेस्ट चेन कोणती आहे? पेंटेन. मग याचं नेम काय येईल? याचं नेम येईल पेंट 2इन. आता हा ई रिटेन ठेवायचा, कारण 2 सिमिलर फंक्शनल ग्रुप आहेत. पेंट 2इन 2,3 डायॉल. मीन्स कोणता ऑप्शन करेक्ट असेल? पेंट 2इन 2,3 डायॉल. मीन्स ऑप्शन बी करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन. द IUPAC नेम ऑफ स्ट्रक्चर गिवन इज अँड ऑप्शन्स गिवन. फर्स्ट रूल ऑफ IUPAC नेमिंग इज सिलेक्ट लॉंगेस्ट कार्बन चेन. मग लॉंगेस्ट कार्बन चेन इथे CH3 ट्वाईस, CH2, CO, CH2, CH3 ट्वाईस. मीन्स दोन्ही साईडला इक्वल ग्रुप आहेत कार्बोनिल ग्रुपच्या. हा जो कार्बोनिल ग्रुप आहे
हा कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही साईडला इक्वल ग्रुप्स प्रेझेंट आहेत. मग नंबरिंग आपण कुठूनही करू शकतो. इथे नंबर 1 2 3 4 5 6 7. मग सेकंड कार्बनवर हा CH3 आहे, 6 कार्बनवर हा CH3 आहे आणि 4th कार्बनवर कीटोन आहे. ओके, मग नेम काय येईल? 2,6 डायमिथिल. 2 मिथिल ग्रुप आहेत. 2,6 डायमिथिल हेप्टेन 4,1 मीन्स आन्सर काय असेल? आन्सर असेल बी.